हम सभी अल्पसंख्यक आस्था मिलन समारोह के अवसर पर एक साथ आए हैं। हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी धर्मनिरपेक्ष विचारधारा की पार्टी है। हम छत्रपति शिवाजी महाराज के कार्य से प्रेरित है और शाहू फुले अम्बेडकर की विचार हमारी विचारधारा है। अल्पसंख्यक समाज ने हमेशा एनसीपी पार्टी पर विश्वास दिखाया है। इस विश्वास को कायम रखना हमारा कर्तव्य है। सामाजिक सौहार्द बनाना रखना, समाज में विश्वास बनाए रखना हम सब का काम है। मुस्लिम समुदाय इस राज्य देश का एक अहम हिस्सा है। देश के स्वतंत्रता आंदोलन में हमारे मुस्लिम समुदाय ने बड़ा योगदान दिया है। कुछ लोग मुस्लिम समुदाय में भय का माहौल पैदा करके अपनी राजनीति चलाना चाहते हैं। मैं आप सभी अल्पसंख्यक भाइयों बहनों को आश्वस्त करना चाहता हूं कि हम सबको एक साथ लेकर शासन करने की कोशिश कर रहे हैं। प्रदेश के हर व्यक्ति की सुरक्षा की जिम्मेवारी हमारी सरकार की है। इसलिए आप बिना किसी पूर्वाग्रह के हमारे सरकार से उम्मीद कर सकते हैं। शिवाजी महाराज की सेना में मुस्लिम सरदार और सैनिक थे। महात्मा ज्योतिबा फुले को सामाजिक कार्यों में मदद करने वाले कई लोग मुस्लिम समुदाय के थे। शाहू महाराज ने भी कभी मुस्लिम समुदाय को कभी पराया नहीं माना। हमारा महाराष्ट्र सर्वधर्म समभाव की भावना वाला राज्य है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुजनों की अल्पसंख्यकों की प्रतिनिधित्व करने वाली पार्टी है। इस सरकार में शामिल होने के लिए हमने विभिन्न सामाजिक समूहों के विधायकों को कैबिनेट में लिया है, पद दिया है। हमने अल्पसंख्यक समुदाय में हसन मुशर्रफ साहब को मंत्री बनाया है। अलग अलग बहुत जगह इवन पार्टी में भी हमने ज्यादा करके बहुत से डिस्ट्रिक्ट में जो प्रेसिडेंट बनवाए हैं वो उसमें आपने अगर देखा तो बुल्ढाना डिस्ट्रिक्ट राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बुल्ढाना डिस्ट्रिक्ट के प्रेसिडेंट नजीर काजी साहब है। हमारे परभणी के प्रेसिडेंट बाबा जानी दुरानी साहब है। नांदेड़ के कार्याध्यक्ष फिरोज पटेल साहब है। परभणी के कार्याध्यक्ष नसीर शेख साहब है। लातूर ग्रामीण में हमने डॉक्टर अफसर शेख को प्रेसिडेंट बनवाया है। वासिम में यूसुफ पुंजानी को हमने वासिम डिस्ट्रिक्ट का प्रेसिडेंट बनवाया है। मोहम्मद तारिक सामी को हमने यवतमाल डिस्ट्रिक्ट का कार्याध्यक्ष बनवाया है। हमारे पिंपरी चिंचवड़ में फजल शेख को हमने वहां का कार्याध्यक्ष बनवाया है। सोलापुर शहर में जुबैर बागवान को, कोल्हापुर शहर के अध्यक्ष आदिल फराज है। सांगली शहर के कार्याध्यक्ष जमील बागवान है और अकरम पटेल हमारे संभाजी नगर के कार्याध्यक्ष है। अब्दुल अजीज जालना के शहर अध्यक्ष है। अरशद अमीर उत्तम मध्य मुंबई जिला अध्यक्ष है। मेरा मतलब इतना ही है कि आपने अगर देखा तो खाली हम बात नहीं करते, हम वैसा करके दिखाते हैं। मैं हमेशा महाराष्ट्र को बताता हूं, मैं जो करना चाहता हूं वह वैसा ही बोलता हूं और जो बोलता हूं वैसा ही करके दिखाता हूं। ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की हमारी ये कोशिश रहती है। अगर हम सबके साथ लेकर चलेंगे तो मुझे विश्वास है विकास कार्यों में सभी समाज को अपेक्षाएं और आकांक्षाएं दिखेगी। कुछ दिन पहले बाबा सिद्दीकी ने अपने पार्टी में शामिल हुए। अभी उनका खुद स्पीच आपने सुना। मुख्य पार्टी के साथ साथ अल्पसंख्यक विभाग और संगठन को भी महत्वपूर्ण है। इसीलिए इस विभाग के पदाधिकारियों को अपने मुद्दे को, समस्याओं को लेकर समझाने में उन्हें कैसे हल किया सकता है, इस काम पर भी हमारी ज्यादा ध्यान रहेगा। मैं आपको आज की ये हमारा अल्पसंख्यक विश्वास मेळावे के बहाने आपको सबको बता सकता हूं कि एनसीपी का रुख यह है कि अल्पसंख्यक समुदाय की लड़कियों को अधिक शिक्षा मिले, अधिक रोजगार मिले,
एक महिला सीखती है तो पूरा परिवार सुधर जाता है। इसलिए मुझे लगता है कि हमें लड़कियों को शिक्षा को प्राथमिकता देनी चाहिए। राज्य सरकार वक्फ बोर्ड की जमीन संबंधी बाधाओं को दूर करने का प्रयास कर रही है। बीच में मेरे पास कोई लोग आए थे, उन्होंने भी मुझे बताया कि दादा वक्फ बोर्ड के बारे में बहुत से प्रॉब्लम्स है और आपने उसमें ध्यान देके वो सब प्रॉब्लम्स छुड़वाना चाहिए। इसीलिए मैंने कुछ डायरेक्शन भी दी है। अल्पसंख्यक समुदाय को विकास के लिए 1500 करोड़ रुपए की प्रावधान की मांग है। हमने पिछले साल में 500 करोड़ रुपए दिए हैं। हम इस वर्ष अधिकतम धनराशि उपलब्ध देने का प्रयास करेंगे, ये मेरा वादा है। आप उसमें बिल्कुल भरोसा रखो। आपको नांदेड़, नागपुर, मालेगांव, सोलापुर में उर्दू घराने स्थापित किए गए हैं। इसी तर्ज पर हमारी सरकार का इरादा है छत्रपति संभाजीनगर, धुले, मुंबई, भिवंडी, परभणी में उर्दू हाउस स्थापित करने का हम सोच रहे हैं। दोस्तों, आखिरकार मैं आपको बताना चाहता हूं, मैं अपनी बात का पक्का आदमी हूं। मैं किसी से झूठा वादा नहीं करता। कुछ लोग आएंगे और आपको बताएंगे कि हमने अपनी विचारधारा छोड़ दी है, लेकिन मैं आपको बताना चाहता हूं, कुछ दिन पहले सातारा में दो समूह के बीच तनाव पैदा हुआ था और वहां दंगा हो गया था। अगली सुबह मैं खुद वहां गया, पीड़ित परिवारों से मिला और प्रशासन को निर्देश दिया और स्थिति को नियंत्रण में ले आया। जब तक मैं यहाँ हूँ, आप डरो मत। हम सभी कानून का पालन करने वाले लोग हैं। मेरा आपसे कहना है कि महाराष्ट्र में कानून का राज होगा और किसी के साथ अन्याय नहीं होगा। मैं आपके विश्वास को बिल्कुल टूटने नहीं दूंगा, ये मेरा आपसे वादा है। अपने ये सब बताते हुए मैं थोड़ा सा आपके साथ मराठी में बात करना चाहता हूँ। मित्रांनो, साधारण मला काय वाटतं ते मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला एक गोष्ट सांगायची की लोकसभा आणि विधानसभेमध्ये एनडीएच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये महायुती, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, भाजप आहे आणि रामदास आठवले वगैरे इतर मान्यवर आहेत। काही लोकांना वाटतं, काही कार्यकर्त्यांना वाटतं की ठीक आहे, लोकसभा विधानसभेच्या निमित्तानं हे घडेल। महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, तालुका पंचायत इथं काय होणार? कारण माझ्या शहरी भागामध्ये कॉर्पोरेशन आहेत, तिथं आता माझ्या काही महिला भगिनींनी आपले विचार मांडले आणि त्यांना वाटत असतं की आम्हाला संधी मिळावी। मित्रांनो, पाठीमागं 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पार्लमेंट आणि असेंब्लीमध्ये एकत्र निवडणुका लढवायचे, परंतु लोकल बॉडीज, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही आपल्या आपल्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी द्यायचो। मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो की त्या भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्वीच जाहीर केलेले आहेत। त्यामुळं इच्छुक नगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य या सगळ्या मायनॉरिटीच्या असू द्यात, ओपन कॅटेगरीच्या असू द्यात, वेगवेगळ्या समाजाच्या असू द्यात, त्यांना सगळ्यांना मला सांगायचं आहे की ह्याची नोंद आपण निश्चितपणे घ्यावी, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे। मधल्या काळामध्ये मीरा भाईंदरमध्ये देखील काही मुस्लिम बहुल परिसरामध्ये एक प्रतिष्ठानच्या निमित्तानं 2 दिवसापूर्वी 2 समाजामध्ये वाद झालेला होता। त्यावेळेस ताबडतोब माझ्या कानावर ही गोष्ट आल्यानंतर डॉक्टर आसिफ शेख आणि इतर सहकारी मित्रांनी सांगितलं की दादा, आता 26 जानेवारी पण आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन काही प्रश्न निर्माण होतील, त्याच्यातून मिरवणूक काढली जाते। ताबडतोब त्याच्यामध्ये मी तिथल्या पोलीस ऑफिसरांना सांगितलं की मी डेलिगेशन पाठवतो, त्यांना भेटा, त्यांना भेटल्यानंतर त्यांना विश्वास द्या आणि त्यांना खात्री द्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं तणाव राहणार नाही। लॉ आणि ऑर्डर चांगली राहण्याच्या करता
सातत्याने माझा गेल्या 25-30 वर्षामध्ये प्रयत्न राहिलेला आहे. मित्रांनो, मी आपल्याला आज देखील ग्वाही देऊ इच्छितो, इथून पुढच्या काळामध्ये देखील राजकीय वाटचाल करत असताना कुठल्याही घटकाला, मग तो मागासवर्गीय असेल, तो आदिवासी असेल, तो अल्पसंख्याक असेल, तो त्या ठिकाणी ओबीसी असेल किंवा कुठलाही भटका समाजाचा असेल, त्याच्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो, उद्याच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. मगाशीच आम्ही आल्या त्यांना हार घातला. उद्या देखील जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं सकाळी राज्याच्या वतीनं अभिवादन करण्याच्या पुढं, त्यांच्या पुढं नतमस्तक होण्याच्या करता मुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण जाणार आहोत. आपण शेवटी सगळ्या समाजाचे जे सण आहे, जे उत्सव आहे, ते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने साजरे करायचे आहेत. तीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, तीच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आहे आणि त्याच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतनंच महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. त्यामुळे माझ्या तमाम बंधू भगिनींना मी विश्वास देऊ इच्छितो की आपण काळजी करू नका. आज देखील जे ठराव इद्रिस नायकवडींनी मांडलेत आणि त्याला बुरांनी अनुमोदन दिलंय, तुम्ही सगळ्यांनी हात वर करून पाठिंबा दिलाय. राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने ते वेगवेगळ्या ठरावाच्या संदर्भामध्ये मी फार बारकाईनं लक्ष घालीन आणि तुम्हाला मदत करील. आणि जाता जाता मी एकच गोष्ट सांगतो की मित्रांनो, आम्ही याच्यामध्ये एक निर्णय घेतलेला आहे. मगाशी काही माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, मुलींच्या बाबतीमध्ये कॉलेजेसमध्ये बऱ्याच मुली कॉलेजला जात नाही का, तर त्या म्हणतात की आमच्या आईवडिलांचं तेवढं उत्पन्न नाहीये, आईवडिलांची मर्यादित आर्थिक उत्पन्न असल्यामुळं आम्हाला त्या शिक्षणाची फी परवडत नाहीये आणि त्याच्यामुळं गळतीचं प्रमाण 10वी-12वीच्या नंतर मोठ्या प्रमाणावर मुलींच्यात पाहायला मिळतं. आपल्या मुस्लिम मुलींच्या मध्ये देखील पाहायला मिळतं. आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे. नीट ऐका, 8 लाख रुपये ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्या गोरगरिबांच्या सर्व मुलींना, त्याच्यामध्ये कुठल्याही समाजाच्या आपल्या मुस्लिम मुलींना देखील आपण कॉलेजच्या शिक्षणाचा जो खर्च येणार आहे तो राज्य सरकार करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आई वडिलांना कोशिश लागणार नाही. आणि हा निर्णय उद्याच्या येणाऱ्या जूनपासून आपण अंमलात आणतोय. त्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर मुली शिकतील, मुली पुढे येतील आणि त्याच्यातनं डॉक्टर होतील, इंजिनियर होतील, त्याच्यातनं IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जातील, बायोटेक्नॉलॉजी जातील. अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. मला आपल्याला सगळ्यांना आजचा हा मेळावा नजीमुल्ला, आनंद परांजपे, त्याच्या संदर्भामध्ये आमचे इद्रिस नायकवडी, वसीम बुरान, आमचे नामदेव भगत, या सगळ्यांनी परिश्रम घेतले. तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आला. आता इथून परत जाताना आपापल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचं काम माझ्या तमाम बंधू भगिनींनी करावं. त्यामध्ये कुणी काही वेगळा विचार मांडला तर तुम्ही खात्रीनं सांगा की आम्हाला अजितनं सांगितलेलं आहे, आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की कुठेही आम्ही कुणाच्यात अंतर पडून देणार नाही. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तणाव अजिबात न होण्याच्या करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने प्रयत्न करेल आणि सगळ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घडलेलं आहे, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करायचं, तशाच पद्धतीचं राज्य आम्ही करून दाखवू. आणि त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा तिथं निश्चितपणे आग्रह राहील. तशाच पद्धतीनं आमचं प्रत्येकाचं काम मंत्रिमंडळामध्ये राहील, बाहेर देखील राहील. हा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अपनी बात मैं खत्म करता हूं. खुदा हाफिज. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आप लोग